तर नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व? तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज जे व्हिडिओ आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहोत की तुम्ही जे रिमिनी वापरता, रिमिनी कशासाठी वापरता? फोटोला क्लिअर करण्यासाठी, फोटोमध्ये डिटेलिंग देण्यासाठी. तर त्याचे यूज करताना तुम्हाला खूप सारे ॲड्स येते. तर आज मी एक अशी ट्रिक सांगणार आहोत ज्याच्या कारण तुम्ही जे आहे रिमिनीमध्ये एक पण ॲड नाही बघणार. म्हणजे ॲड फ्रीच होईल ते ॲप. त्याच्यामध्ये जसं कोणचं ऑफिशियल ॲप आहे जसं गुगलचं, त्याच्यामध्ये एक ॲड येत नाही. त्यानंतर तुमचं व्हॉट्सअप आहे, व्हॉट्सअपमध्ये पण ॲड येत नाही. सेम तसं जे आहे मी आज तुम्हाला सांगणार आहोत सेटिंग काय करायची आहे. काही थर्ड पार्टी ॲप्स पण घेण्याची काही गरज नाही आहे. तर व्हिडिओला जे आहे सुरुवात करूया. मी स्क्रीन रेकॉर्डिंगच्या माध्यमामध्ये जे आहे तुम्हाला सांगणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर आता आलेलो आपण आपल्या होम स्क्रीनवर. होम स्क्रीनवर आल्यानंतर आपल्याला जायचं आहे आपल्या रिमिनी ॲपमध्ये. तुमच्या ज्यात पहिले जर इन्स्टॉल असेल तर तुम्हाला परमिशन मागणार नाही. समजा इन्स्टॉल नसेल तर मग परमिशन द्यावं लागेल. मग त्याच्यानंतर कोणता एक फोटो सिलेक्ट करायचा आहे, एनहान्सवर क्लिक करायचं आहे. आता थोडं लोड घेतल्यानंतर तुम्हाला जे आहे ॲड येणार आहे. आता माझ्या याच्यात का ॲड नाही येत आहे, कारण माझ्या याच्यात जे सेटिंग आहे ती अप्लाय केलेली आहे. तर मी तुम्हाला पहिले ती जी सेटिंग कोणती आहे ती करून दाखवतो. तर रिमिनीला आपण कट करूया आणि सेटिंगमध्ये जाऊया. सेटिंगमध्ये गेल्यानंतर तुम्हाला जायचं आहे कनेक्टिंग अँड शेअरिंगवर. कनेक्टिंग अँड शेअरिंगवर गेल्यानंतर इथे तुम्हाला असेल प्रायव्हेट DNS. ते तिसऱ्या नंबरचा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि तिथे तुम्हाला जे आहे टाकायचं आहे एक मिनिट डबल दाखवतो. ते तुम्हाला टाकायचं आहे DNS@gru.com. केल्यानंतर क्लोज ऑल करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही जे आहे तुमचं रिमिनी यूज करू शकता. तुम्हाला एक पण ॲड येणार नाही. शेवट तुमचा फोटो जे आहे एडिट होईपर्यंत एक पणही ॲड येणार नाही. तर लगेच ट्राय करा. तर कसा वाटला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.